नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. पनवेल येथील गाढी नदीच्या उजव्या नदीपात्रात अंदाजे 80 ते 90 मीटर लांब आणि 5 मीटर उंच संधानक संरक्षण भिंत बांधून माती भराव करत असल्याचं पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या निदर्शनास आलंय. ही बाब अतिशय गंभीर असून या भिंतीमुळे पावसाळ्यात नदी प्रवाहाला अडथळा निर्माण होणार आहे. तसंच पुराचं पाणी शहरात येऊन पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण झालाय. यामध्ये जीवित आणि वित्तहानीचाही धोका शक्य आहे. त्यामुळे तेथील बांधकाम त्वरित हटवावं अशी मागणी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी केली आहे. उरण तालुक्यातील खोपटे गावच्या माजी सरपंच भावना म्हात्रे यांनी गावातील महिलांकरता झी मराठी निर्मित जाऊबाई गावात या कार्यक्रमाच्या टीमकडून गमतीशीर खेळांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात खोपटे गावातील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महिलांसाठी कांदा फोडणं, लसूण सोलणं, तांदूळातून खडे निवडणं, खोबरे किसणे, ऊस तोंडाने सोलणे इत्यादी मजेशीर खेळ खेळीमेळीच्या वातावरणात खेळण्यात आले. खेळात प्रथम आलेल्या महिलांना जाऊबाई गावाच्या टीमकडून पारितोषिकही देण्यात आलं. तसंच लकी ड्रॉ मार्फत 3 महिला पैठणीच्या मानकरी ठरल्या. माणगाव तालुक्यातील बेडगाव हद्दीत सुरू असलेल्या अवैध गावठी दारू हातभट्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. यामध्ये 10 लिटर गावठी दारूसहित पत्र्याचे आणि प्लास्टिकचे कॅन, गुळ मिश्रित रसायन, अल्युमिनियमची भांडी तसंच कच्च्या मालाचा समावेश आहे. या प्रकरणी पांडुरंग जाधव वय 40 राहणार विळे आदिवासीवाडी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रफुल्ल पवार करत आहेत. सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत श्री नवनाथ सेवा मंडळ योगीनगर तळोजे धोंडली यांच्या वतीनं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह आणि श्री दत्त जयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आलाय. त्या अनुषंगाने परमपूज्य योगीराज यशवंत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्ष अखंड सुरू असलेल्या रौप्य महोत्सवी वर्षातील संगीत महोत्सवामध्ये दुसरं पुष्प ख्यातनाम गायक पंडित उमेश चौधरी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका स्वरांगी मराठे काळे यांच्या शास्त्रीय गायनात रसिक तल्लीन झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची उपस्थिती होती. वहाल गावातील शेकापचे युवा नेतृत्व राजेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून वहाल ग्रामपंचायतीत स्मशानभूमीच्या परिसराचं सुशोभीकरण, प्रवेशद्वार, सभामंडप, अंतर्गत रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण आणि सिंगल लाईटची कामं मार्गी लागली आहेत. वीज पडून जळालेल्या वटवृक्षाच्या जागेवर पुन्हा वटवृक्षाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलंय. वहाल गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपलं गाव निरोगी सढूल कसं राहील यासाठी पुढाकार घ्यावा असं प्रतिपादन डॉक्टर गिरीश गुणे यांनी केलं. विकास कामांचं उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी गुणे सरांना वहालच्या विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मानित केलं. माणगाव इंदापूर येथील SS निकम इंग्लिश स्कूलमध्ये 29वा वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचा अध्यक्ष माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे शालेय समिती अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश ओक, बांधकाम सल्लागार प्रसाद गणपुले आणि शिक्षण तज्ज्ञ शिल्पा गौरी गणपुले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. शिल्पा गौरी गणपुले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक केलं तसंच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. प्रमुख पाहुणे आणि माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि पारितोषिक वितरण करण्यात आलं. अलिबाग तालुक्यातील 3 विरा धरणाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटीला मागून येणाऱ्या कारनं समांतर जात धडक दिली. अलिबाग पोयनाड मार्गावर अलिबाग पनवेल ही विनावाहक बस क्रमांक MH07C 7468 घेऊन चालक आंबुर्ले जात होते. यावेळी समोरील रिक्षाला ओव्हरटेक करून बस पुढे जात असताना मागून येणाऱ्या कार क्रमांक MH06CD 0864 ने एसटीच्या उजव्या बाजूला जात ठोकर दिली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. राजीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना हा प्रकार घडला. याबाबत दोन्ही चालकांनी पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.